प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर मुक्ताला कॉल करतो, मात्र मुक्ता फोन रिसीव केल्यानंतर हॅलो ऐवजी हा बोलते आणि त्यामुळे सागर वैतागून म्हणतो की तुमच्यामध्ये असं बोलतात का. त्यावर मुक्ता म्हणते नाही, पण समोरचा माणूस कोण आहे त्यावर डिपेंड असतं. त्यामुळे सागर अजून चिडतो, मात्र त्यानंतर तो मुक्ताला सांगतो की माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे तुम्ही मला पुढच्या अर्ध्या तासात कोर्टात येऊन भेटा. मात्र मुक्ता म्हणते की मी सुद्धा खूप बिझी आहे. मात्र सागर तिचं काही ऐकत नाही आणि फोन ठेवून देतो. तर मुक्ता सुद्धा नाईलाजाने लगेच कोर्टात जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे बापू सईचे कपडे, खेळणी, कलर सगळं काही एका बॅगमध्ये भरत असतात. इंद्रा मात्र नाराज होऊन बसलेली असते. तर बापू तिला विचारतात की तू अशी का बसले, मला मदत कर. त्यामुळे इंद्रा त्यांना विचारते पण हे सगळं का करताय तुम्ही. त्यावर बापू सांगतात कारण मला हे सगळं सामान सईच्या आईकडे पाठवायचं आहे. कारण जर कोर्टामध्ये मुक्ताने तिचं नाव घेतलं तर सईची कस्टडी तिच्याकडेच जाईल आणि मग आपल्याला सईचं हे सगळं सामान तिच्याकडे पाठवावंच लागेल ना. मात्र बापूंचं ते बोलणं ऐकून इंद्रा खूप घाबरते आणि रडतच म्हणते की असं नाही होणार, मला माझी सई आपल्याकडेच हवी आहे. काही झालं तरी मी तिला त्या सावनीकडे नाही जाऊ देणार. आणि तिचं ते बोलणं ऐकून मग बापू तिला समजावतात की हे बघ इंद्रा, आपण सईसाठीच मुक्ताचं आणि सागरचं लग्न करायचं ठरवलं आहे ना. पण जर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा मानापानाच्या गोष्टी काढून वाद घालत राहिलात तर हे लग्न होणार नाही आणि मग सईची कस्टडी कधीच आपल्याला मिळणार नाही. आणि बापूंचं ते बोलणं इंद्राला सुद्धा पटतं. मात्र तरीही बापू तिला सांगतात की हे आपल्या सागरचं दुसरं लग्न आहे आणि या लग्नाची सगळ्यात जास्त गरज आपल्याला आहे. त्यामुळे उगाच आपण मानापानाच्या गोष्टींवरून वाद घालायला नको. आणि त्यावर इंद्रासुद्धा हो म्हणते आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी गोखल्यांच्या घरी जायला तयार होते. मात्र ती बापूंना रडतच म्हणते की त्यांना आपलं स्वागत नीट करायला सांगा आणि त्यावर बापू हसून हो म्हणतात. तर दुसरीकडे सागर कोर्टाच्या बाहेर मुक्ताची वाट बघत असतो. थोड्या वेळानंतर मुक्ता येते. तर सागर रागातच तिच्याकडे बघत उभा असतो आणि त्यानंतर तो मुक्ताला म्हणतो की तुम्ही 5.25 मिनिट लेट आलात. आणि ते ऐकून मुक्ता डोक्यालाच हात लावते. ती म्हणते सेकंदही तुमच्या लक्षात असतील ना. आणि त्यावर सागर म्हणतो हो, 5.25 मिनिट 8 सेकंद. आणि ते ऐकून मुक्ता वैतागून म्हणते की तुम्ही काही डिजिटल क्लॉक आहात का. आणि जरी नसलात ना तरी नक्कीच कोणतं तरी यंत्र असणार, ते सुद्धा भावना विरहित. आणि ते ऐकून सागरही चिडतो आणि त्यानंतर मुक्ता त्याला विचारते तुम्ही मला इथे कशासाठी बोलावलं आहे ते सांगा. त्यावर सागर म्हणतो की आपल्या लग्नावरून माझ्या घरी खूप गोंधळ सुरू आहे, तुमच्या घरी सुद्धा सुरू असेलच ना. आणि त्यावर मुक्ता हो म्हणते. तर सागर तिला सांगतो की या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलावलं आहे. तर दुसरीकडे कोळी फॅमिली गोखले फॅमिलीच्या घरी जाते. माधवी आणि मंजिरी त्या सगळ्यांना छान फिल्टर कॉफी देतात. लकीला आणि कोमलला ती कॉफी खूप आवडते. मात्र स्वाती म्हणते की आम्ही तर चहाच पितो, ही अशी कडवट कॉफी आम्हाला अजिबात आवडत नाही. आणि त्यावर मंजिरी तिला टोमणा मारत म्हणते की गोडवा कमी असल्यावर कॉफीच काय, तर माणसंसुद्धा कडवटच असतात. आणि ते ऐकून इंद्रा आणि स्वाती चिडतात आणि लगेच मंजिरी आणि माधवीसोबत वाद घालायला सुरुवात करतात. मात्र बापू त्या सगळ्यांना गप्प बसायला सांगतात. त्यानंतर ते माधवी आणि पुरूला म्हणतात की आमच्या सागरने तुमच्या मुक्ताला होकार दिला. मुक्तासुद्धा या लग्नासाठी तयार झाली. त्यामुळे आता आपल्याला पुढची बोलणी करायला हवी. लग्न कोणाच्या पद्धतीने करायचं, कसं करायचं ते ठरवायला हवं. आणि त्यावर माधवीसुद्धा हो म्हणते आणि ती बापूंना सांगते की लग्न आमच्याच पद्धतीने होणार, कारण हे आमच्या मुलीचं लग्न आहे. तर इंद्रा म्हणते मग हे माझ्यासुद्धा मुलाचं लग्न आहे आणि आमची मुलाकडची बाजू आहे. त्यावर माधवी म्हणते की तो जमाना गेला आता की आम्ही मुलाकडचे आहोत म्हटल्यावर आमचे पाय धुवा. आता असं काही नसतं, त्यामुळे तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका. तर बापूसुद्धा इंद्राला गप्प बसायला सांगतात. मात्र त्यानंतर लग्न नक्की कोणाच्या पद्धतीवरून करायचं यावरून त्यांच्यात वाद सुरू होतात. स्वाती म्हणत असते की मला दादूसच्या लग्नात खूप नाचायचं आहे. आणि त्यानंतर ती इंद्राला विचारते की आपण दादूसच्या पहिल्या लग्नात किती नाचलो होतो हे आठवतंय ना तुला. त्यावर इंद्रासुद्धा हो म्हणते. तर मंजिरी म्हणते मग एकदा नाचायची हौस फिटली आहे ना तुमची, पुन्हा कशाला नाचगाणं हवं आहे. मात्र तिचं ते बोलणं ऐकून स्वाती आणि इंद्रा खूप चिडतात.
त्या म्हणत असतात की या लग्नात नाच गाणं तर हवं, मात्र माधवी म्हणत असते की लग्न हे शांततेत आणि पवित्र वातावरणात होणार. आणि मग याच गोष्टीवरून माधवी आणि इंद्रा भांडायला सुरुवात करतात आणि त्यामुळे सर्वजण डोक्यालाच हात लावतात. तर दुसरीकडे सागर मुक्ताला म्हणत असतो की आपल्या घरच्यांचा या लग्नावरून खूप गोंधळ सुरू असणार, त्यामुळे मला असं वाटतं की आपण उगाच या सगळ्यात वेळ घालवायला नको. आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते, मात्र ती सागरला सांगते की आईला माझं लग्न थाटामाटात करायचं होतं आणि माझीसुद्धा तशीच इच्छा होती, त्यामुळे मी या सगळ्यात वाहवत गेले. त्यावर सागर म्हणतो की लग्न थाटामाटात केलं म्हणजे ते टिकतंच असं नाही, आपल्याला हे लग्न सईसाठी आयुष्यभर टिकवायचं आहे ना. आणि त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते आणि मग ते दोघेजण रजिस्टर लग्न करण्याचा निर्णय घेतात. आणि कोर्टात जात असताना सागर लगेच डोळ्यांना गॉगल लावतो, त्यामुळे मुक्ता म्हणते की उन्हातून सावलीत जायचं आहे म्हटल्यावर गॉगल तर लागणारच ना. आणि ती हसतच पुढे निघून जाते. तर सागर पटकन गॉगल काढतो आणि तिच्या पाठोपाठ जातो. तर दुसरीकडे इंद्रा आणि माधवीचा वाद सुरूच असतो. शेवटी बापू त्या दोघींना गप्प करतात आणि शांततेत एकमेकींशी बोलायला सांगतात. आणि मग त्यानंतर लग्नाचा खर्च कोणी आणि कसा करायचा यावरून वाद सुरू होतो. माधवी म्हणत असते की आपण निम्मा निम्मा खर्च करू, मात्र इंद्रा मुद्दाम म्हणते की जर तुम्हाला जमत नसेल तर तसं सांगा, सगळा खर्च आम्ही करतो. आणि त्यामुळे माधवी चिडते. तर दुसरीकडे सागर आणि मुक्ता कोर्टात जातात, मात्र तिथे असणारे वकील त्यांना सांगतात की रजिस्टर लग्न करण्यासाठी तुम्हाला 1 महिना आधी नोटीस द्यावी लागते. आणि ते ऐकून या दोघांनाही धक्का बसतो. मात्र सागर त्या वकिलाला लाच देण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो वकील त्याला स्पष्टपणे सांगतो की काही नियम हे पाळण्यासाठीच असतात, तोडण्यासाठी नाही. आणि त्यामुळे सागर त्याचे पैसे परत घेतो. पण आता पुढे काय करायचं हे त्या दोघांनाही कळत नाही आणि त्यामुळे ते दोघेही चिडतात. मुक्ता म्हणत असते की तुम्हाला एवढी साधी गोष्ट माहिती नव्हती का. त्यावर सागर म्हणतो मी काय रोज रोज लग्न करतो का, मला हे सगळं माहीत असायला. आणि तुमची तर 2-3 लग्न मोडली आहेत ना, मग तुम्हाला माहीत नाही का. त्यावर मुक्ता म्हणते की लग्न मोडली आहेत ना माझी, मग मला हे सगळं कसं माहीत असणार. मात्र त्या दोघांना भांडताना बघून तो वकील म्हणतो की तुमचं लग्न खरंच झालेलं नाहीये ना, कारण तुम्ही तर अगदी अनुभवी नवरा बायकोसारखे भांडत आहात. आणि त्यामुळे ते दोघेजण गप्प बसतात आणि पुढे काय करायचं हे त्यांना विचारतात. त्यावर ते वकील साहेब सांगतात की आता तुम्ही घरी जा आणि 1 महिन्यानंतर या, कारण तोपर्यंत मला अजून बरीच लग्न लावायची आहेत. आणि मग त्यामुळे सागर आणि मुक्ता वैतागून तेथून निघून जातात. तर दुसरीकडे बापू माधवी आणि पुरूला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, आपण लग्नाचा खर्च निम्मा निम्मा करू, कोणत्याही एका कुटुंबावर खर्चाचा भार येणार नाही. आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात. मात्र त्यानंतर लग्न नक्की कुठे करायचं, लग्नाला किती माणसं बोलवायची, लग्नात जेवण काय असणार या गोष्टीवरून त्यांचे वाद सुरू होतात. इंद्रा म्हणत असते की आपण इथेच मोठा मांडव घालूयात, आमची 2-3 हजार लोक येतील. मात्र माधवी म्हणते की एवढ्या लोकांची काय गरज आहे, हे काही गावाकडचं लग्न नाही, आपण एका छोट्याशा कार्यालयात लग्न करू 400-500 माणसांमध्ये. आणि त्यामुळे इंद्रा अजून चिडते. मात्र त्यानंतर जेवणावरून वाद सुरू होतात. माधवी म्हणत असते की आपण लग्नामध्ये छान रुचकर जेवण ठेवू, साधं आणि सोपं. मात्र इंद्रा म्हणते की आमची माणसं असं काही खात नाही, त्यांना मटण मच्छी लागतं. आणि ते ऐकून तर माधवीला धक्काच बसतो. ती म्हणते की माझ्या मुक्ताच्या लग्नात हे असं चालणार नाही, हवं तर तुम्ही 2-3 हजार माणसं बोलवा, पण जेवण मात्र आम्ही सांगू तेच होणार. आणि मग या गोष्टीवरून त्या पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात. त्यामुळे बापू आणि पुरू वैतागतात. शेवटी बापू म्हणतात की यामधून मार्ग काढायला माझ्याकडे एक उपाय आहे, आपण दोन्ही घरांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकू आणि ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे हे लग्न होईल. आणि त्यासाठी मग इंद्रा आणि माधवीसुद्धा तयार होतात. तर दुसरीकडे मुक्ता सागरला विचारत असते की तुम्ही तर कंपनीचे CEO आहात ना, मग तुम्हाला एवढा बेसिक नियम माहिती नव्हता का. आणि मग ते दोघेजण पुढे काय करायचं याचाच विचार करत असतात.
आणि आता आपल्याला घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणेच लग्न करावं लागेल याची त्यांना खात्री पटते. मात्र ते दोघेजण बोलत असताना सावनी त्या ठिकाणी येते आणि मुक्ता सागरला एकत्र बघून तिला धक्का बसतो. मात्र तिला असं वाटत असतं की सागर नक्कीच मुक्ताला सईची कस्टडी त्याला मिळावी म्हणून काहीतरी ऑफर करत असणार आणि त्यामुळे ती सावध राहायचं ठरवते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मंजिरी मुक्ताला म्हणत असते की मला माहिती आहे तुझं सागरवर बिलकुल प्रेम नाही. त्यावर मुक्ता म्हणते हो, पण माझं सईवर मनापासून प्रेम आहे. तर दुसरीकडे सागर मिहिरला सांगत असतो की ज्या बाईचं मला तोंडही बघायचं नव्हतं आता तिच्यासोबत आयुष्यभर राहावं लागणार आहे. तर लग्न कोणाच्या रीतिरिवाजाप्रमाणे होणार हे ठरवताना माधवी आणि मंजिरी चिठ्ठ्यांमध्ये चीटिंग करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.